हॅलो एव्हरीवन, तर कसे आहात तुम्ही सगळे। मी खूप दिवसातून हा व्हिडिओ बनवत आहे कारण माझा काही कारणास्तव चॅनल बंद झाला आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला सुरुवात करू आजच्या एपिसोडला। तर इकडे जी रागिनी असते ती ओरडत असते की हिला कशाला इथे आणले, जी जी आहे ती निंगी। पण कमळी आपली अशी असते की ती निंगीला तिथे ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ती तिथे ठेवतेच। असं काहीतरी रागिनीला बोलते कमळी। आणि इकडे रागिनी कामिनी हिला हिला ह्यांना आपल्या निंगीला ठेवावंच लागतं घरी। नंतर निंगीला बोलतात की ठीक आहे, हे घर काय माझं नाही तर तू इथे राहू शकतेस, असं रागिनी आणि कामिनी दोघी सुद्धा निंगीला असं बोलतात। इकडे सगळे इथून बाहेर गेलेले असतात तर मग ऋषी हा निंगीकडे बघून स्माइल करतो आणि इकडे कमळी आणि निंगी आजी आजोबाच्या खोलीत जातात। आजी आजोबाच्या खोलीत गेल्यानंतर आजी आजोबाला बोलतात, मी आहे ना तुमची मोठीच मुलगी, मोठी नात, मग कशाला टेन्शन घेता तुम्ही, आता तुम्हाला आपण लवकरच बरं करत, असं म्हणतो। आणि इकडे राजन पण येतो खोलीमध्ये आणि बोलतो, हो आपण आता लवकरच बरं करू यांना, असं म्हणल्यानंतर कमळी बोलते, ठीक आहे मी थांबते यांच्यापाशी, जेवण वगैरे बनवून देते। तर राजन म्हणतो, नको मी आहे, तू जा फ्रेश होऊन घे। आणि इकडे ऋषी बाहेर थांबलेला असतो इकडे आणि का विचारते, तुम्हाला कॉफी वगैरे देऊ का, मी कॉफी घेते। तर ऋषी बोलतो, नाही मी कमळी आणि निंगीला बाय करायला थांबलेलो आहे। तर इकडे लगेच कमळी येते ऋषीकडे आणि ऋषी आणि कमळी बाहेर जातात। कमळी बोलते, खूप खूप तुमचा आभार, तुम्ही राजन सर, अन्नपूर्णा मॅम, तुम्ही तिघच फक्त माझे आपले आहेत, असं ऋषीला म्हणतो आणि थँक्स बोलते। इकडे जी कामिनी आणि रागिनी असतात ती खूप चिडलेली असतात। रागिनी बोलते की ह्या कमळीने नागाच्या ढोसकामध्ये शेपटीवर पाय दिलेला आहे, हिला सोडणार नाही। इकडे कमळी आणि अनिका जे असतात ही यांच्या रूममध्ये आलेले असतात। तर इकडे अनिका त्यांना खूप ओरडते। इकडे सकाळ झालेली असं दाखवलेलं आहे। सकाळी कमळी आपले अन्नपूर्णा आजीच्या रूममध्ये येते आणि अन्नपूर्णा आजींना जेवायला रूममध्ये आणलेलं असतं। पण इकडे कमळी बोलते की नको जेवायला रूममध्ये, मी ह्या सगळ्यांबरोबर जेवल आजी, असं बोलते। आणि इकडे रागिनी बसलेले असतात अन्नपूर्णाच्या जागेला। मग इकडे कमळी बोलते, तुम्ही उठा, अन्नपूर्णा आजी आलेल्या तर आजींच्या जागेवर आजींना बसू द्या, असं कमळी बोलते। इकडे ती उठलेली आहे आणि गौरी शाळेमध्ये येते, कॅम्पसमध्ये गौरीची कमळीला पाहायला। इकडे ऋषी बोलत असतात सगळे, चला उद्या बघूयात पुढचा एपिसोड।